नमस्कार मित्रांनो, IPL 2026मध्ये सध्या मुंबई इंडियन्सची स्थिती थोडी चिंताजनक दिसत आहे. सध्या मुंबई इंडियन्सची टीम पॉईंट टेबलमध्ये 6व्या स्थानावरती आहे. सध्या मुंबई इंडियन्सचे 2 सामने झालेले आहेत. 2 सामन्यापैकी एका सामन्यामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झालेला आहे आणि मुंबई इंडियन्सचे 2 पॉईंट आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई इंडियन्सचे नेट रन रेट हे -0.207 इतके झालेले आहे. तर मुंबई इंडियन्स टीमचा काल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पराभव झालेला आहे. कालच्या सामन्यामध्ये मुंबईने बॅटिंग इनकन्सिस्टन्स दिसत होती. मिडल ओव्हर्समध्ये रन्स कमी पडल्या, बॉलिंगमध्ये प्रेशर तयार होत नव्हता, त्यामुळे मुंबई इंडियन्सवर दबाव वाढला. तर अजून सुरुवात आहे. मुंबई इंडियन्सची टीम स्ट्रॉंग आहे. 1-2 मोठे विजय आले की मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4मध्ये जाऊ शकते. मुंबई इंडियन्सला सध्या कॉम्पिटिशन कोणत्या टीमकडून भेटेल, कारण IPLमध्ये सर्वच टीमाकडून कॉम्पिटिशन भेटते. IPL ही अशी स्पर्धा आहे जिथे 10व्या क्रमांकावरची टीम पहिल्या क्रमांकावरच्या टीमला पराभूत करते. तर मुंबई इंडियन्सला सर्वांकडून कॉम्पिटिशन मिळणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला लगेच कमबॅक करावा लागेल. त्यांची राहिलेली पुढील सामने त्यांना जिंकावे लागतील. शक्यतो मोठ्या प्रकारे त्यांना सामने जिंकावे लागतील. मोठ्या प्रकारे जर त्यांनी सामने जिंकले तर त्यांची नेट रन रेट हे प्लसमध्ये राहील. जरी टॉप 4मध्ये जाण्यासाठी शेवटी नेट रन रेटचा आधार घ्यावा लागला तरी त्यांना काही प्रॉब्लेम न यावा यासाठी त्यांना मोठ्या प्रकारे सामने जिंकावे लागतील. तर मित्रांनो, मुंबईने सध्या 6व्या स्थानावर आहे, पण अजून वेळ गेलेली नाही. एक स्ट्रॉंग कमबॅक केल्यास मुंबई पुन्हा टॉप 4मध्ये येऊ शकते. त्याच्यामध्ये यामुळे टॉप 4मध्ये येईल का, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स, टिप्स, IPLबद्दल अपडेट्स आपण या चॅनलवर घेऊन येत असतो. थँक्यू.